मुलांना बडबड नाही करायची बरं का. कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा सर्वशक्तिमान भगवान परमात्मा आणि त्याच्या असीम कृपेनं साधुसंतांच्या कृपा आशीर्वादानं आणि या संयोजक मंडळ असणारे परमपूज्य आनंद आश्रम स्वामी संस्थान ट्रस्टी मंडळी, त्यामध्ये असणारे समस्त भजनी मंडळ, सर्वांच्या अनुकंपेनं सर्वांच्या सहकार्यानं, त्यामध्ये हरिपाठ मंडळ असेल, त्यामध्ये चातुर्मास मंडळ असेल, त्याच्यामध्ये स्वामी तरुण मंडळ असेल, या सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि या संस्थांचे असणारे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य या सर्वांच्या सहकार्यातून हा नामयज्ञ सोहळा स्वामींच्या चरणांवर बसून करण्याचा योग आणि त्या योगाच्या निमित्तानं आता चालू असलेला अधिक मासाच्या निमित्तानं या अधिक मासामध्ये भगवान परमात्म्याचे एकदा नाम घेतलं की 10 पट त्याचा परिणाम होतो. किती मी अगोदर सांगून गेलेलो आहे, काल परवा सांगितलेलं आहे. त्या कलियुगामध्ये 25% पाप आहे, पुण्य आहे आणि 75% पाप आहे. किती 75% पापाचा भार जास्त आहे, 25% पुण्य आहे. म्हणजे या पुण्याच्या जोरावरती आपल्याला परमार्थ करायचा आहे. आता हा सगळ्यांना साध्य होईल असं सांगता येणार नाही, कारण हे 25%चं पुण्य आहे. हे जे पुण्य सर्वांनाच प्राप्त होईल याची खात्री नाही, कारण या 25%च्या पुण्यामध्ये आपण बऱ्याचशा कामामध्ये जरी आपण ज्याला पाप समजतो, पुण्य समजतो, ते पुण्य घडतच याची खात्री नाही. परंतु शास्त्रकारांना, साधू संतांना आपल्याला एक सुवर्ण संधी दिली. आपल्याला जन्म मृत्यूची, आपण मनुष्य राहायला आले ही एक आपल्याला सुवर्ण संधी आहे. या सुवर्ण संधीचा हे अधिक मासाच्या निमित्तानं आपल्याला नामचिंतन घडावं, नामसाधना घडावी, म्हणून हा आपल्या परिश्रमातून हा चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना आज आपण तिसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये प्रवेश करत आहोत. कालपर्यंतच्या कथेमध्ये भगवान परमात्म्याच्या लीला सांगत असताना प्रभू राजा परीक्षितीपर्यंत आपण आयु घेतलेला आहोत. राजा परीक्षितीला काल शाप प्राप्त झालाय. काय झालं? राजा परीक्षितीला शाप प्राप्त झालाय आणि शाप प्राप्त झाल्यानंतर शापातून मुक्त होण्याकरता मात्र त्यांनी प्रयत्न सुरू केले का? राजाने कोणताच प्रयत्न सुरू केला नाही. आणि महत्वाचा विषय आहे, राजाला पापातून मुक्ती करायची आहे, पापातून मुक्त व्हायचं आहे. आणि त्यांनी कोणतं पाप केलं होतं? राजाने पाप केलं होतं, साधू संतांचा अवमान केला होता, साधू संतांचा अपमान केला होता. साधू संतांच्या गळ्यामध्ये गेलेला सर्प घटना म्हणजे साधू संतांचा अपमान केलेला होता. त्या अपमानामधून त्याला पाप झालं आणि त्या पापातून निवृत्त होण्याकरता त्यानं कुठलाच प्रयत्न केला नाही. का केला नाही? याची चिकित्सा केली पाहिजे. का केलं नाही? त्याचं कारण असं आहे, राजा परिस्थिती ज्यावेळेस गर्भामध्ये होता त्यावेळेस वाचवायला कोण आलं होतं? राजा परिस्थितीच्या गर्भामध्ये ज्यावेळेस अश्वत्थामानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता, त्या ब्रह्मास्त्राच्या प्रयोगातून त्याला वाचवण्याकरता भगवान परमात्माच गेलं ना, दुसरं कोण गेलं? मग त्यालाही काळजी, राजाला हे माहिती होतं माझ्या आत्मा पाप घडलेला आहे, पण पापातून मुक्त करण्याचं काम मी नाही करायचं. कोणाला करायचं? भगवंताला. सर्व भावी दास झालो त्यांचा, सर्व भावानं याचा दास झालेला आहे भगवान परमात्म्याचा. भगवान परमात्म्याचा सर्व भावानं दास झालेला असल्या कारणाने त्याला कोणतीही क्रिया करण्याची गरज नाही. हा विश्वास लागतो. हा विश्वास कशाने प्राप्त होईल? हा विश्वास प्राप्त होण्याकरता अंतःकरणामध्ये भक्ती असावी लागेल, अंतःकरणामध्ये प्रेम असावे लागेल. आणि प्रेमानं भक्तीची संकल्पना केली की भगवान परमात्म्याला येवच ना, भगवान परमात्म्याला दूरच नाही, पण आणायचं
म्हणायचं काय तर त्याचे आपण रोज हा बघ म्हणतोय महाराज तुकोबा राहायचं, रोज म्हणतो, एकही दिवस खाणार नाही. हरिपाठामध्ये तर नित्यानं म्हणतो महाराज थाळीचं बैसुनी काय थाळीचं बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आवडा, रोज म्हणते महाराज. चांदी लावून लावून म्हणते आपण, प्रत्येक चरणाला वेगवेगळे चाल लावणारे पण आहेत आपल्याला. आपण सगळे चाळीचेच आहोत, तो भाग वेगळा. परंतु कधी अर्थ काढा ना, कधी त्याच्या मुळापर्यंत जा ना, चाल लावून म्हणणे योग्यच महाराज. कारण संगीत आहे ना, संगीत हा विषय आहे जो महाराज भगवंताच्या जवळ जाण्याचा सगळ्यात जवळचा जर कोणता मार्ग असेल तर तो संगीत आहे. संगीताने फार जवळ जाता येतं देवाच्या. संगीतानं भगवान परमात्म्यापर्यंत खूप लवकर जाता येतं. फार चांगली क्रीडा आहे. भाविकावे विठ्ठल शुद्ध शुद्ध करून या चित्त. तुझं भाव आहे ते, तुझं देव व्हायचं ना, अहो देवच व्हायचं मला. देव आहेच आपण, होण्यासाठी प्रयत्न करायचाच नाही मला. देवच आहेत आपण, फक्त ते वृत्ती आपली जागृत झाली पाहिजे. त्याच्याकरता अशा कथेमध्ये बसावं लागेल, या साधू संतांच्या संगतीत बसावं लागेल आणि मग वृत्ती जागी होईल. आणि वृत्तीचा परमार्थ एकदा सुरू झाला महाराज भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. तरी सुलभ उपाय काहीच करण्याचे नाही. राजाने सुद्धा हाच प्रयत्न केला. काय प्रयत्न केला की मला गर्भामध्ये ज्याने वाचवलं होईल ना मला सोडवायला. मग असं आहे मला, साधू संतांनी चांगला शिष्य शोधण्याचा प्रयत्न करायचाच नाही, चांगला गुरु शोधण्याचा प्रयत्नच करायचा नाही. आपण काय करतो महाराज, आपल्याला काहीच कळत नाही. कळते का आपल्याला? आपल्याला संसारातलं नीट कळत नाही ते परमार्थातलं कधी कळणार सांगा बरं. संसारातलं कळत नाही ना महाराज, संसारातलं कळत नाही म्हणून विचारावं लागतं, बायकोला विचारावं लागतं, पोराला विचारावं लागतं, शेजारी पाजाऱ्याला विचारावं लागतं. कळत नाही म्हणूनच विचारतं. तसंच आहे परमार्थामध्ये सुद्धा असंच आहे महाराज. परमार्थ सुद्धा आपल्याला कळण्याकरता परंतु काय करावं लागतं, आपण मनाने फार हुशार आहोत. आपण काय करतो, गुरु शोधण्याचा प्रयत्न करतो. काय करतो, गुरु शोधण्याचं काम करतो आपण. चुकीचं करतो. कारण गुरु शोधून सापडत नाही. गुरु शोधण्याकरता आपण अनेक प्रयत्न करा, पण प्रयत्नाला आपल्याला गुरु सापडेलच याची खात्री नाही. पण त्याच्यापेक्षा सोपा उपाय साधू संतांनी सांगितलं मला, अतिशय सोपा सांगितलं. तुम्ही अगोदर सत्शिष्य बना. काय म्हणा, तुम्ही अगोदर सत्शिष्य बना, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. मी कोण आहे याचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा अगोदर मी शोधा, माझ्यातले गुण शोधा, माझ्यातले दोष शोधा, मी काय आहे. अरे वो कबीरजी सांगतात महाराज, ऊपर से तो खूप बने अंदर से राम जाने. आपल्याला बाहेर बाहेरून बैठे बाहेर कपाळ भरून गंध लागतो महाराज, एवढ्या माळा गळ्यामध्ये घालतो. ऊपर से खूप बनी, आपण फक्त दाखवण्याकरता महाराज पांढरे शुभ्र कपडे घालतोय, भरी कपाळाला गंध लागतोय, एवढ्याला माळा घालतोय. लोकांना वाटतं हा नाही परमार्थिक आहे, पण कशाला फक्त दिसतोय आपण. काय होतंय, आपण परमार्थामध्ये आहोत का दिसतो? आपण परमार्थामध्ये दिसतोय, आहोत नाही. आहोत परमार्थामध्ये असणं म्हणजे काय, त्याची अंतःकरणाची वृत्ती स्थिर असली पाहिजे. त्याला सर्व दृष्टीने जे जे भेटे भूत जे जे माने जे भगवन हा भक्ती योग निश्चित. त्याला सगळ्या रूपाने भगवान परमात्मा दिसला पाहिजे. आहेच महाराज, चराचरामध्ये भगवान परमात्मा आहेच. फक्त विठ्ठलाची साडी भरला, विठ्ठलाची साडी भरला, विठ्ठलाची
आपल्याला काय दिसतंय महाराज? आपण संसारात शेंगीतके उडालेलो आहोत, आपल्याला देव नाही दिसणार महाराज. आपल्याला संसारच दिसेल. काय दिसेल? सगळीकडे संसारच दिसेल महाराज. पहा आता बरेचसे आपण लोक कधी बाहेर फिरायला गेलो ना, पंढरपूरच्या वारीला जरी चाललो रस्त्याने, तिकडचे पिकं बघून म्हणतात लोक महाराज पायी चाललेले असे तरी, आणि आपल्यापेक्षा कमीच पीक, यांना पाऊस कमीच आहे. अरे तू संसारच बघत तर पंढरपूरला जातच कशाला बाबा? रस्त्याने आपण चाललोय महाराज, फक्त काय पाहतोय आपण? संसार पाहतोय. पण संसार पाहिल्याने दुःख होते, परमार्थ पाहिल्याने मात्र सुख प्राप्त होते. राजाला हे सगळं माहीत होतं, राजा हे सगळं जाणून होता. मला सांगायचं काय की राजाला सुटका करून घ्यायची, राजाला साधना प्राप्त करून घ्यायची, त्यांनी गुरु शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आपण उलट करतोय, आपण गुरु शोधण्याचा प्रयत्न करतो. काय करतो? गुरु शोधण्याचे काम आहे का? गुरु कोणाला म्हणायचं बरं? गुरुनाम अंधकार, अंधकाराकडून तमसोमा ज्योतिर्गमय. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, ज्या अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातोय, जे तत्व आपल्यापर्यंत येतंय का, ज्या तत्वाला आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, तमसोमा ज्योतिर्गमय, आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारं जे तत्व आहे त्याला गुरु म्हणा. आपण गुरु कशाला म्हणतो? हाडामासाचा गुरु नसतो का? हाडामासाचा गुरु आहे ना. आपण सगळे हाडामासाचे गुरु शोधतोय. कोणाचे शोधतोय? हाडामासाचे गुरु शोधल्याने काय होतं? फार हाडामासाचा गुरु जर शोधला ना, त्याने काय होतं महाराज? जवळ गेल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काहीतरी विकार तयार होतो. त्याचे गुण पाहिले जातात. मनुष्य ज्याकडे प्रत्येकाकडे गुण आहे, प्रत्येकाकडे दोष आहे. दोष पण आहे ना, गुण पण आहे. पण माणसाला गुण चांगले वाटत नाही, दोष लवकर दिसतो मला. एखाद्याने पांढरा कपडा घातला, एखादा पांढरा शर्ट घातला, त्याच्यात फक्त काळा टिपका पडू द्या, पांढऱ्या कपड्याकडे लक्ष जाणार नाही, पण टिपक्यावर मात्र तसंच आहे. हे साधू संत गुहांचे हेच काम आहे महाराज. टिपका लगेच दिसतो. म्हणजे काय दिसतं आपल्याला? चांगलं दिसत. काय दिसतं आपल्याला? वाईटच दिसतं महाराज. मग साधू संतांचे महाराज, राजाला हे माहीत आहे, राजाला माहीत आहे, राजाला सच्चिच्छा आहे. राजा स्वतः सात्विक आहे, कारण त्याचा वंश सात्विकच होता. मग त्याने गुरु शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आपण गुरु शोधण्याचा प्रयत्न करतो. तुकोबराय सुद्धा सांगतात महाराज, ज्यावेळेस आपण सर्व भावानं जर भगवंताला शरण गेलो, माझ्या विठोबाचा माझ्या विठोबाचा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. हो, गुरु आणि देव वेगळाच नाहीये. अजून तुला सांगता, आपण हाडा मासाचा गुरु शोधतोय, आणि हाड्या मासाच्या गुरुकडे जर आपण जाण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे गुण पाहिले जात नाही, दोष पाहिले जातात. अगोदर दोष पाहतो, मग त्याच्या गुणाचा विचार केला जातो. मनुष्य प्रकृतीमध्ये गुण आहे, दोष आहे, सगळेच त्याला. पण साधूच्या जीवनामध्ये साधू पहा, साधूचं कुळ असं आहे महाराज. साधूच्या कुळाचा विचार करायचा नाही, आणि नदीच्या उगमाचा विचार करायचा नाही. साधू चलता भले, नदी बहती भले, साधू वाहणार आहे महाराज. मग
राजाने विचार केला, राजाने मनामध्ये अंतःकरणामध्ये विचार केला की आता मला या पापातून मुक्त होण्याकरता काय केलं पाहिजे. हे राजा शांत एका जागेवर बसून केलं. राजाने कुठे जाण्याचा प्रयत्न केला नाही. का प्रयत्न केला नाही की राजाला कळलं, बरेच साधू संतांना कळलं की राजाला शाप मिळाला. अनेक साधू भेटायला आले राजाला अनेक साधू भेटण्याकरता आले आणि कुणी सांगू लागले, महाराज तुम्ही गायत्री मंत्राचा पाठ करा, कोणी तुमचा मृत्युंजयाचा पाठ करा. बरं अनेक मंत्र सांगितले महाराज, पण राजाचं समाधान नाही झालं. राजाचं समाधान का झालं नाही तर राजाच्या अंतःकरणामध्ये एक ठाम विश्वास होता. राजाच्या अंतःकरणामध्ये एक पक्का विश्वास होता तर मला ज्याने गर्भात वाचवले ना तोच काहीतरी योजना करेल. फक्त त्याची शरणागती करावं लागेल. ज्याने मला गर्भात वाचवले ना तो करेल ना. आणि आपलं तेवढा भाव असतो का मला? आपण सगळं म्हणतो हे मी जर नसतो ना महाराज ते कसं होणार हो? पहाटे 5 वाजता जर घरातलं ते हिटर लावलं नाही तर लोक आणून कसे करायचे? मला काळजी होतो, खूप काळजी करतो माणूस. कधी अरे तू जाऊन तर बघ, आपोआप हिटर लागेल, सगळं होईल महाराज. पण काळजी करते महाराज, घेण्या न देण्याची काळजी करते. कारण माझा विश्वास कमी पडतो ना. काय करतो महाराज? विश्वास कमी पडतो. स्वामीवरील विश्वास ठेवला पाहिजे. राजाचा विश्वास होता, राजाचा ठाम विश्वास होता की मला ज्याने गर्भात वाचवलं तो येणारच, यावाच लागेल महाराज. हे त्याला माहिती होतं. राजाने ठाम एका जागेवर बसून घेतलं महाराज. राजाजवळ अनेक साधू संत गोळा झाले. अनेक साधू संतांनी उपाय सांगितले, हे उपाय करा, ते उपाय करा, तुम्हाला 7 दिवसात मुक्ती येणार आहे. काहीतरी साधना करा, नामचिंतन करा, नामस्मरण करा, यज्ञाधिक यज्ञ करा, कर्माधिक कर्म करा, सगळं करा. सगळ्या प्रकार सांगितला महाराज. पण राजाचा विश्वास बसला नाही. राजा बसून काय? राजाचं सामान्य नाही. राजा परिस्थिती राजा सांगितलंय महाराज तुम्हाला. राजा परिस्थिती सामान्य नाही. पण राजा परिस्थितीने विचार केला, मला ज्याने गर्भामध्ये वाचवलं ना त्याची शरणागती करा. म्हणून माझ्या विठोबाचा पैसा प्रेम भाव माझ्या विठोबाला शरण गेला मला. परिणाम काय झाला महाराज? परिणाम असा झाला, भगवंतालाच काळजी पडली मला. भगवंतालाच काळजी पडते. कधी काळजी पडते भगवंताला? त्याच्यावरती सर्वस्व भार घालावा. लांबचं उदाहरण कसं सांगू का महाराज? आपल्या निळोपरायांचं उदाहरण सांगतो तुम्हाला. निळोपरायांनी सुद्धा 42 दिवस अनुष्ठान केलं. कोणाचं अनुष्ठान केलं? तुकाराम 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 महाराजांचा जप केला. किती दिवस केला? 42 दिवस अनुष्ठान केलं महाराज. अनुष्ठान केलं, पण अनुष्ठान केल्यानंतर भगवंतावरती ऋण झालं. कोणावरती? भगवंतच आला महाराज. भगवंत आला महाराज. भगवंताने सांगितलं, निळोबा बघा मी आलोय. निळोबरायांनी डोळे उघडले, सांगितलं महाराज येथे तुझं लागे बोला, येथे तुझं लागे बोलाविले कोणी, येथे तुझं लागे बोलाविले कोणी. आपला वाचवणी येथे तुझं लागी बोलविले कोणी. दोन्ही एकच असतंय भारत. पाठ भेद आहे, भेद पाठ भेदामध्ये बघा. परंतु बरोबर आहे सांगतात महाराज, भगवंताला पाठीमागे झाला. का बरं? तेवढा विश्वास होता निळोबरायांचा. निळोबरायांचा ठाम विश्वास होता. तसा राजा परीक्षितीचा सुद्धा ठाम विश्वास होता की मला सुद्धा या संकटातून सोडवण्याकरता भगवान परमात्म्याला यावाच लागेल. असा विश्वास ठेवावा लागतो. असा विश्वास धरण्याकरता अंतःकरणाची वृत्ती स्थिर असावी लागते. आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे गबाळ भरलेले आहेत. त्या गबाळामुळे आपला विश्वास कमी पडतो महाराज. आपला काय पडतो? विश्वास कमी पडतो. परिणाम चांगला होत नाही, वाईट परिणाम होतो.
राजाने शांत बसला बघा. अनेक प्रकारचे साधना सांगितले, गायत्रीचा जप करा, मृत्युंजयाचा जप करा, सगळे जप करायला सांगितले. पण राजाने महाराज, राजाचा 7 दिवसामध्ये मृत्यू होणार हे राजाला माहित होतं. राजाला शाप मिळाला, राजाला 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे हे राजाला शाप मिळाला हे राजाला माहित आहे. आपल्याला सुद्धा 7च दिवसामध्ये मृत्यू आहे का नाही? राजाला माहिती आहे 7 दिवसामध्ये मृत्यू आहे. आपल्याला पण आपला विश्वास नाही ना, आपला काय नाही, आपला विश्वास कमी पडतो. राजा शांत बसला आणि परिणाम काय झाला महाराज? जो करतुम अकर्तुम अन्यथा करतुम भगवान परमात्म्याला त्याची चिंता वाटू लागली. जो भगवान परमात्मा सर्व शक्तिमान आहे, जगाचा पालनहार आहे, जगाचा सांभाळ करणारा आहे, अशा भगवान परमात्म्याला चिंता वाटू लागली की माझ्या भक्ताचं काय होईल, माझ्या भक्ताची चिंता करतो मला. तो भक्ताची चिंता करून भक्ताच्या समागमात राहण्याचा प्रयत्न करतो. अनेक प्रकारचे अभंग महाराज, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी स्वाने याती. कितीतरी प्रमाण सांगते तुम्ही संतांचे का? संतांचा तेवढा विश्वास असतो, आपला विश्वास कमी पडतो. राजाचा विश्वास ठाम असल्या कारणाने भगवान परमात्म्याला भगवान परमात्म्याला काळजी करावं लागते. भगवान परमात्मा स्वतःहून आला महाराज. कोणाच्या रूपात आला? शुकाचार्यांच्या रूपामध्ये आला. शुकाचार्य भगवान परमात्मा, शुकाचार्य एकच आहेत महाराज, दोघं वेगळेच नाही. शुकाचार्य आले महाराज आणि शुकाचार्य आले रस्त्याने ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते शुकाचार्यांचं कथेमध्ये आगमन झालं का यजमानाने पूजा करायची असते. आणि शुकाचार्य या कथेचे मुख्य यजमान आहे. हे नाही सांगण्याचं माझंही काम आहे. त्या कथेचं मुख्य कोणी असेल ना महाराज, ही कथा 3 प्रकारात मोठी. ही कथा एकदाच नाही झाली महाराज, 3दा झालेली कथा. पहिली कथा झाली महाराज सूतजी आणि शौनजी ऋषीमध्ये. 88,000 ऋषी आणि सूतजी यांनी सुद्धा ही कथा केली. पण ती कथा गौण आहे. गौण आहे म्हणजे का गौण कशाने म्हणायचं? ते दिवसभर यज्ञाधिक कर्म करायचे आणि यज्ञाधिक कर्म करून त्याच्यामध्ये मिळालेल्या वेळामध्ये कथी करायची, म्हणून ती गौण कथा आहे. दुसरी कथा आहे महाराज, नारदाने व्यासांना कथा सांगितली. ही सामान्य कथा आहे, मध्यम कथा आहे. का? व्यासांना सुद्धा अभिमान झाला होता, तो घालवण्याकरता नारदांनी कथा सांगितली. पण राजा परीक्षितीनं जी कथा सांगितली शुकाचार्य, ती उत्तम कथा आहे. कशी उत्तम आहे? हे शुकाचार्य कोण आहेत मला? हे शुकाचार्याने हे राधेचे गुरु, राधा त्यांचे गुरु आहे. राधेचे शिष्य आहेत शुकाचार्य. राधा कोण आहे? राधा भगवान परमात्म्याची आल्हादिनी शक्ती आहे. भगवान परमात्म्याची आल्हादिनी शक्ती असणारी राधा आहे. आणि राधाला ज्या वेळेस भगवान परमात्म्याला राधा राधा म्हणलं की डोळ्यामध्ये धार लागतात मला. आता तुम्ही वृंदावनाला गेलता की नाही मला माहित नाही, पण सध्या आज तिथे एक महात्मा आहे की नाही? बरेच जण व्हिडिओ पाहतात त्यांचे, आहे ना? दोन्ही किडण्या फेडेत महाराज, दोन्ही किडण्या फेडेत. पण राधेचा जग चाललाय महाराज. एका किडनीला नाव दिलं राधा, दुसऱ्या किडनीला दिलं कृष्ण. काय महाराज महात्म्य? अहो साधना, जीवनभर साधना केली महाराज.
ज्या डॉक्टरने सांगितलं की 6 महिन्याचा पेशंट आज 7 वर्ष झालं पेशंट जागेवर का बरं तेवढा विश्वास पाहिजे तुम्हाला. डॉक्टरनी 6 महिन्यातच परवानगी दिली म्हणजे 6 महिन्यात आता तुमचा त्याच्यावरती 7 वर्ष झालीत महाराज. डॉक्टर सुद्धा आश्चर्य करतो. विज्ञान फिकं पडतं. आपण विज्ञानवादी माणसं आहेत महाराज. आपण सर्वजण विज्ञानावरती विश्वास ठेवणारे आहेत. पण विज्ञानाच्या पुढचेही अध्यात्म आहे. अध्यात्मामधून विज्ञान तयार होत आहे. विज्ञानामधून अध्यात्म तयार होत नाही. ज्ञानोबारायांनी ही लाईट तयार होणार आहे ना ही 12व्या शतकात लिहून ठेवलेली आहे. उदकाची निर्मिती उदकाने जर समजा वेगाने वाहिलं तर त्याच्यातून विष तयार होते ललाट तयार होती महाराज. ही ज्ञानोबारायांनी 12व्या शतकात लिहून दिलं. त्याच्यावर शोध आहे महाराज. ही लाईट ज्ञानोबारायांनी शोधून ठेवलेली आहे. फक्त आपल्याला माहित नाही. आपण म्हणतो लाईट बटन दाबलं लाईट येते. अरे बाबा ही ज्ञानोबारायांनी 12व्या शतकात लिहून ठेवली. कुठं पण आपण कधी मान्य करत नाही. आपण कधी श्रवण करत नाही. ही लाईट आहे ना ज्ञानोबारायांनी शोधून ठेवली. उदकाची निर्मिती उदक फक्त वेगानं वाहिलं पाहिजे. वाहिले की मग विष तयार होते. विज्ञान फिकं पडतंय. अध्यात्म श्रेष्ठ पडतंय. राजाला सुद्धा अध्यात्माची जाणीव असल्या कारणाने राजा शांत बसला. शुकाचार्याचं आगमन झालं आणि शुकाचार्याचं आगमन झाल्यानंतर राजाला साष्टांग दंडवत केला महाराज. काय केलं? शुकाचार्यांचं आगमन झाल्याबरोबर राजाने साष्टांग दंडवत केला आणि राजाने साष्टांग दंडवत केल्यानंतर राजाने स्वतःचं पाप कबूल केलं. काय केलं? राजानं स्वतःच बरं का. आपण सगळेजण याचा तीर्थयात्रा करून येणारे माणसं. बरेच जणांनी काशी करून आलेले आहेत. आपल्या गावातले बरेच जण काशी करून आले. काशीला शिंदे आजी काशी झाली की नाही आपली? झाली ना? तिकडून आल्यानंतर काय केलं? काशी करून आले. तिकडे लोकांना सगळ्यांना मावळे घातलं महाराज. बऱ्याचशा गावातल्या लोकांना जेवायला बोलवलं. मी काशी करून आलो जेवायला. काय केलं? मी काशी करून आलो या जेवायला. आपण मावळे घालतोय महाराज. मावळे म्हणजे काय? मावध. राधेने सुद्धा शुकाचार्याने सांगितलं राधा ना वध कृष्ण वध. राधा म्हणू नकोस. तुम्ही जरी तुम्हाला शिष्य असलं ना तर राधा म्हणू नकोस. कृष्ण वध. आपण काय करतो महाराज? फक्त काशी करून आलं गावाला जेवण घालतोय. आपण म्हणजे अजून थोडक्या गावाला भाषेत सांगू का? गजर गाड्याचा दिवस शंभराचा काहीच नाही महाराज. आपण काहीच करत नाही महाराज. राजाने शुकाचार्याच्या समोर साष्टांग दंडवत घेतलं. का दंडवत घेतलं? आणि स्वतःचं पाप सांगितलं. आपण पाप सांगत नाही. हा पाप लपून ठेवतो आणि पुण्य मात्र सगळ्या गावाला सांगत फिरतो. सगळ्या गावाला आसपासच्या गावाला सुद्धा फोन करतोय या आम्ही आमच्याकडे मावंद्याचा कार्यक्रम आहे. अरे बाबा सांगू नको कोणाला. मावंद्या म्हणजे काय? तोंडाचा उच्चार करायचा नाही. पण हे तोंडाने सगळ्या गावाला सांगत शिकतो महाराज. काय आम्ही तीर्थयात्रेला गेलो. तिकडून आलेल्या गंगाजलाचं पूजन करायचं. गंगा पूजन करायचं. या तुम्ही. अहो ती येतात महाराज. तुम्हाला काहीतरी वस्त्र घेऊन येतात. काहीतरी घेऊन येतात. तुमचं जेवण करतात. तुम्ही जेवढं पुण्य कमावलं तेवढे ते घेऊन जातात. कोण घेऊन जाते? तुम्ही आता असंच तीर्थयात्रा करून आले. पण तुम्ही महावदे त्यांना सगळ्यांना घरी बोलवलं आणि ते सगळं पुण्य तुमचं घेऊन गेलं. मग आता काय? तू परत काशी करायची का? असं आहे महाराज. पुण्य संपादन केल्यानंतर आणि पापही संपादन हो. पाप जरी घडले महाराज पण साधू संतांसमोर कबूल करता आलं पाहिजे. साधू संतांसमोर आपण पाप कबूल करा. साधू संत आपल्यावरती कृपा करतात. साधू संत आपल्याला पुण्याच्या भयापासून मुक्त करतात. साधू संत आपल्याला पापातून पुण्यात्मक आपल्याकडून क्रिया करून घेतील. पण साधूंच्या समोर आपण शरणागती केली पाहिजे. आणि आपल्याला तेच जमत नाही महाराज. आपल्याला शरणागती करायची सवय नाही.
राजाने शरणागती केली महाराज आणि ती शुकाचार्यांच्या समोर केली. शुकाचार्य कोण आहे? शुकाचार्य व्यासदेवांचा मुलगा आहे. व्यासदेवांचा मुलगा आहे शुकाचार्य. आणि शुकाचार्याचं जीवनपट असे महाराज, आईच्या पोटामध्ये 12 वर्ष राहिले. किती वर्ष राहिले? शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये किती वर्ष राहिले? 12 वर्ष. नाथ महाराजांचं आरोग्य महाराज, नामदेव महाराजांचं झालं. बामणाचं पोर एक खेळाशी भेलं, कापत बाहेर आलं. 12 वर्ष लपून बसले महाराज. नामदेव महाराजांचा खेळ या प्रकरणातला अभंग आहे. 12 वर्ष लपून बसला. का बरं? ते म्हणले महाराज, अहो ते व्यासदेवाने विचार केला, भगवान परमात्म्याने विनंती केली, म्हणजे देवा, अरे मला मुलगा, माझी पत्नी गर्भवती आहे. भगवान परमात्मा वा छान आहे, चांगलं आहे. अरे मला गर्भवती आहे पण तिला 12 वर्ष झाली, मारायची का तिला? तिला मोकळं कर ना. गर्भवती आपल्या महिला किती 9 महिने 10 महिन्यामध्ये मोकळ्या होतात. ही 12 वर्षे महाराज. व्यासदेवाने भगवान परमात्म्याने विनंती केली, अरे बाबा माझ्या बायकोला पत्नीला मोकळं कर. भगवान परमात्मा गेला ना. भगवान परमात्म्याने विचारलं मला, आज कोण आहे? ते म्हणले बाहेर ये. हो म्हणले, बाहेर आले तुमची माया मला जखडेल ना. तुमच्या मायाच्या मला सगळी मायाच आहे ना बाहेर. बाहेर आल्यानंतर ही माया आपल्याला वेधून घेईल आणि माया मी पुन्हा माझं विसरून जाईल. मला यायचंच नाही, मला इथंच चांगलं आहे. बरं आईच्या गर्भामध्ये एअर कंडिशन रूम आहे का? आईच्या गर्भामध्ये एअर कंडिशन रूम नसून सुद्धा शुकाचार्य बाहेर येईल. भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला ही माझी माया काहीच करणार नाही. भगवंताकडे 3 प्रकारच्या माया आहेत. एक सोमोहिनी माया आहे, सौजन्य माया आहे. 3 प्रकारच्या मोहिनी माया आहे. ते माया तुला काहीच करणार नाही. काय कर, फक्त तू बाहेर ये. आल्यानंतर मी तुला मायाचं पासून सोडून दे. म्हणून ते बाहेर आले मला. बाहेर आल्याबरोबर पळू लागले. पुढं लागले, पळत लागले मला, पळायला लागले मला. बाळ बाहेर आणून पळू लागले. वडिलांना वाटलं, अरे मला फार शुक करीत होते मला. काय करीत होते त्या मला बोल, त्याचं नाव नाही, गाव नाही, त्याच्या मागे शुक करीत होते मला. पण ते पळत असताना काही महिला स्नान करत होत्या. तर सरोवरामध्ये स्नान करत होता शुकाचार्य. तिथून गेल्यानंतर पळत गेल्यानंतर पाहिलं त्या महिलांनी, पण महिलांना काहीच जाणवलं नाही. का? विधेयक होता मला. शुकाचार्य विधी आहे, त्यांना काही कुठल्या देशाचा कुठल्या काळाचा संबंधच नव्हता. पाठीमागून शुकाचार्य, व्यासदेव ते शुकाचार्यांच्या पाठीमागे शुक करत आणि व्यासदेवाने ते महिला बघितल्यानंतर थांबले मला. का बरं? त्यांच्या अंतःकरणामध्ये मायेचं संग्रह महाराज. ही माया अशीच आहे. भगवंताची ही माया आपल्याला कुठे गुंडळून टाकेल सांगतच. व्यासदेवाला मग त्या महिलेने उपदेश केला, हो तुमच्यापेक्षा तुमचा मुलगा चांगला आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं मायेचं बंधन नाही, कुठलाही विकारी नाही, त्याच्याजवळ विकार नाही. विकाराच्या पलीकडचा आहे. व्यासदेवाला सुद्धा अभिमान वाटला महाराज मुलाविषयी. आपल्या मुलाचं कौतुक करणार कोणीतरी दुसऱ्याने आपल्या मुलाचं कौतुक करावं महाराज. आपल्याला खूप छाती भरून येते कधी चांगले कौतुक केल्यावर. वाईट झालं. आमचा ओंकार चांगला वाजवतोय. आईला आणि आजीला खूप आनंद होत असेल नाही का? पण समजा ओंकार वेगळ्या लाईनला असतं तर काय होऊ नाही सांगतो. दुःख होईल महाराज. दुःख नाही झालं तर व्यासांना आनंद वाटतो आणि त्यांना शुक करे म्हणून त्याचं नाव शुक पडलं मला. काय पडलं ना? शुक म्हणून पडलं मला. त्या शुकाचार्य म्हणजे राधेचे शिष्य आहेत. राधेने त्यांना कृपाशीर्वाद केला का तुम्ही काय करा मृत्यू लोकांमध्ये. पण हे शुकाचार्य आहेत ना, विधेयी महात्मा आहे. विधेयी महात्मा म्हणजे देहाचा भान देणार. फक्त एक लंबू आणि इतके एका जागेवर फक्त एक गाई धुवण्यापर्यंत एका जागेवर थांबणार आहे. गाय धुवायला किती वेळ लागतो महाराज? जर्सी गाय नाही ना, जर्सी गायला तास लागतो आहे की नाही? त्यांना विचारलं त्या संदीप महाराजांनी, एका गायला अर्धा तास तर नक्कीच लागतो.
गाईड व्हायला आणि गावरान गायला गावरान गायला फक्त 5 ते 6 मिनिटातच धुवायला. किती मिनिटामध्ये? गोधोहन मात्र शुष्काचार्य एका जागी थांबतात ना. किती? गोधोहन मात्र म्हणजे गाईला गावरान गाईला धुण्याकरता म्हणजे धार काढण्याकरता जेवढा वेळ कालावधी लागतो ना तेवढाच कालावधी शुकाचार्य एका जागेवर थांबतात. कारण विधेय असतात ना, विधेय अवस्थेत असणारा महात्मा आहे. पण ते महात्मा राजांच्या समोर आला. राजा परीक्षेने आला. राजा परीक्षेने साष्टांग दंडवत घेतला आणि दंडवत घेऊन महाराज कबूल केलं. राजानं कबूल केलं. माझ्या हातनं पाप घडलंय गुरुजी, शब्दाला सर्व भावाने मी तुमच्या शरणागती आलोय. जो पद होय आनंदी शरण त्याचे निवारी जन्म मरण भगवान परमात्मा सांगते महाराज, किंवा भगवान परमात्मा सांगते गतीर वार्ता प्रभू साक्षी निवास्य शरणम स्व प्रभो प्रणय सांग विधान तिचे बोलणे. भगवान परमात्मा सांगते जो पद होय आनंदी शरण त्याचे निवारी जन्म मरण. फक्त काय करावं लागतं? शरणागती करावं लागते महाराज. आणि शरणागती केली की महाराज साधू आपल्यावरती कृपा करतात, संतही कृपा करतात, भगवान परमात्माही कृपा करतो. कृपा पात्र होण्याकरता आपला भाव असला पाहिजे. राजाने तो भाव सर्व भावी दास झालं त्यांचा. सर्व संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी आम्हाला विश्वास. हित करतात महाराज. पण कधी हित केलं नाही. सर्व भावे दास राजा दासच झाला महाराज. शुकाचार्यांचा दास झाला. आता शुकाचार्यांचा दास होण्याकरता शुकाचार्यांच्या जीवनाचं पोट पाहत असताना या पांडवांना राजर्षी यज्ञ केला होता. म्हणजे राजा परिषदेचे जे आजोबा अर्जुन आहे, धर्मराज आहे, युधिष्ठिर आहे, भीमाचार्य यांनी राजर्षी यज्ञ केला होता. आणि राजर्षी यज्ञ भगवान परमात्म्याने करायला लावला. पण करता असताना महाराज एक त्याच्यामध्ये काय घडलं, एक महात्मा जर जेवून गेला, एक या पंक्तीमध्ये एखादा महात्मा जेवून गेला तर स्वर्गामध्ये घंटा वाजे. काय वाजे? स्वर्गामध्ये घंटा वाजे. पण महात्मा जेवला तर रोज पंक्ती चालेल महाराज, घंटा काय वाजे ना. रोज पंक्ती चालल्या, घंटा काय वाजला. मग एक दिवस अर्जुनानं भगवान परमात्म्याने विचारलं, अरे तू तर सांगितलं एक महात्मा जेवण आधी तर सगळे महात्मे दाढीवाले आले, जटावाले आले, भगवे कपड्यावाले आले, पांढऱ्या कपड्यावाले आले, हिरव्या कपड्यावाले आले, सगळे महात्मे आले, सगळे रोज साधू जेवायला आहेत. सगळ्या प्रकारचे साधू, संन्यासी आहेत, संन्यासी साधू आहेत, आखाडा साधू आहे, अनेक प्रकारचे साधू सगळे जेवत आहेत. पण घंटा काय वाजेना. भगवान परमात्मा मला साधू दिसायला आहेत. काय फुललासी वरदे काय फुललासी
तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग कुणाचा आहे? तुकोबरा. तुकोबरायांचा आहे महाराज. तुकोबराय आता ते चरित्र अजून विस्ताराने करायला गेलं जो भरपूर वेळ काटा जवळ चाललाय. एक तर तुम्ही उशिरा सुरुवात करतात मला तारेवर कसं ती माझी मला कसं एखादा मुद्दा मिळाला की मी तिकडे घसरून जाईल मग घसळ होतं मला मुद्दा राहून जाईल मला असं नाही. राजा परीक्षितीने पाप कबूल केलं. परिणाम महाराज साधू मला सांगायचं शुकाचार्य राजाच्या राजश्री यज्ञामध्ये एकही साधू जेवायला साधू जेवायला होते महाराज. तर साधू जेवायला होते ना तरी घंटा वाजे ना स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये घंटा वाजे ना मग भगवान परमात्म्याने काय केलं महाराज. भगवान परमात्म्याने एका महात्म्याच्या समोरचं ताट उचललं म्हणजे पात्र उचललं आणि भगवान परमात्म्याने फक्त उचलून आपण बाजूला म्हणजे उरलेला पात्र उचलून बाजूला ठेवलं. तिथे एक पोपट आला महाराज आणि ते पोपटाने एक शीत खाल्लं. काय केलं? किती शीत खाल्ले? एकच शीत खाल्लं महाराज. स्वर्गामध्ये लाखो हजारो घंटा वाजला. कशामुळं? काय कारण असेल त्याला? कारणच हे होतं महाराज. कारण सांगतो तुम्हाला ज्या महात्म्याने त्याच्यामध्ये प्रसाद खाल्ला ना तो महात्म्याचं काहीच नाही महाराज. पण ज्या महात्म्याने ज्या भगवान परमात्म्याने हाताने उचललं ना पात्र तेव्हा ते प्रसाद झालं. काय झालं? प्रसाद. भगवान परमात्म्याने ते पात्र उचललं तो प्रसाद झाला आणि तो प्रसाद शुकाचार्याने खाल्ला. पण किती खाल्ला? एकच शीत खाल्लं महाराज. पण ते शीतातून मुक्त होण्याकरता राजाला 7 दिवस कथा सांगितली. किती खाल्लं होतं? एक शीत खाल्लं महाराज तर 7 दिवस कथा सांगावं लागते. किती? आतापर्यंत आपण किती जणांचे डबेचे डबे बसवले महाराज का नाही बसवले? पंक्तीच्या पंक्ती खाल्ले महाराज. फेडावंच लागतं महाराज. कारण हे जे मृत्यू लोक आहे मला कर्मप्रधान मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकांमध्ये केले कर्म झाले त्याची भोगा यावंच लागतं महाराज. फेडावंच लागणार महाराज. पण शुकाचार्याने एका शेताच्यावरून एका भाताच्या शेतावरून 7 दिवस राजाला भागवत कथा सांगितली. किती दिवस? हो लाखो हजारो घंटा वाजल्या. मग अर्जुनाकडे गेला भगवान परमात्मा. आता ते घंटा थांबवू म्हणला. अर्जुन म्हणला एवढा नाग एवढा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये नाग घुमला महाराज घंटेचा. अर्जुनाने सांगितलं थांबवू आता. कारण महात्मा जेवढं महाराज शुकाचार्य काय सामान्य आहे. शुकाचार्य महात्मा आहे आणि त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता म्हणजे पहा राजाने शरणागती केली शुकाचार्य आणि शुकाचार्याने त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता कथा सांगितली. ही सांगड आहे एकमेकांमध्ये गुंतलेला आहे. गुंतावंच लागतं महाराज आणि गुंता असल्याशिवाय इथे जमत नाही महाराज. आता माझ्यावरून उदाहरण सांगू महाराज. अरे स्वामींचं माझं काहीतरी पूर्वी जन्मीत आहे म्हणून मला वारंवार इथं सेवा करायला यावं लागतं. बरं ते म्हणजे मी फार मोठा वक्ता आहे असं नाही पण मला सेवा करायची संधी ते उपलब्ध करून देतात म्हणून मी त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. स्वामींच्या दरबारात सेवा करणारी घटना मग ती कोणती असो कोणती असो कीर्तन असो कथा असो प्रवचन असो गायन असो नाहीच काय तर झाडलोट असो तर ती करून घेतात महाराज. स्वामींच्या दरबारामध्ये फार भाग्याला मिळतं महाराज. ज्याला भाग्य आहे ना महाराज भाग्य सगळ्यांनाच महाराज. भाग्य सगळ्यांजवळच आहे. कपाळ कोणाला नाही. बिगर कपाळाची तर बसल्यापैकी आहे का कोणी? सगळ्यालाच कपाळ आहे महाराज. जन्माला आलं म्हणजे कपाळ बरोबर घेऊनच आलं. कपाळामध्ये काय दिलं तुम्हाला माहित नाही मला माहित. पण आपल्या हातामध्ये कर्म आहे. राजाच्या हातासुद्धामध्ये कर्म आहे. राजा सर्व भावाने साधू संतांना शरण गेला आणि मग कथेला सुरुवात झाली. मग राजाने पाप कबूल केलं. पहिल्या खंडामध्ये एकही शब्द शुकाचार्याने बोलले नाहीत. राजाचं सगळं ऐकून घेतले. राजाचंच ऐकून घेतलं. राजाने सांगितलं असं केलं. आणि माणसं काय करतात महाराज साधू महात्म्यांच्या समोर साधू संतांच्या समोर देवाच्या समोर सगळं आपलं ओळखून टाकतात महाराज. माझं असं आहे माझं तसं आहे
वक्तच महाराज नाही ते भडा महाराज साधू संत आता संन्यासी महात्मा आहे. संन्यासी महात्म्याला तुमच्या संसाराविषयी काय सांगायची गरज आहे का? तरी सांगतो माझा मुलगा असा माझा मुलगा तसा अमुक करतो तमुक करतो सगळं सांगत सुटतं महाराज. त्या संन्यासाला तुमचं काहीच घेणं नाही, काहीच घेणं नसतं. त्याला तुमच्याविषयीचं काही घेणं नाही. फक्त तो तुमच्यासमोर आलेला तुमच्यासारखं बोलण्याचं तुमच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण मात्र सगळं राजाने सुद्धा संपूर्ण पहिल्या स्कंदामध्ये राजाने सांगितलं महाराज. राजाने सांगत असताना स्वतःचा पाप कबूल केल्याच्या नंतर सद्गुरूंनी कृपा केली. सद्गुरूंनी राजाने सद्गुरू त्या दिवशी राजा सद्गुरूंनी कृपा केली महाराज. राजा त्याच दिवशी मोक्ष प्राप्त झाला होता. पुढे ही 7 दिवस कथा सांगायची गरज नव्हती. कारण साधूने कृपा केल्यानंतर मोक्ष किती पुढे. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? जीवन मुक्त म्हणजे महाराज सर्व इच्छा संपलेला असावा. हा मोक्ष कशाला म्हणायचं? सर्व इच्छा. आता जी आपली इच्छा संपत नाही तो भाग वेगळा. सर्व इच्छा संपलेला असावा आणि जीवन असावं, जीवन शिल्लक असावं. सगळ्या इच्छा संपलेल्या असावा आणि जीवन शिल्लक असावं, त्यावेळेस मोक्ष असतो. आपण बरेच जण महाराज आपल्याकडे बरेच जणांची परंपरा अशी मेल्यानंतर मोक्ष म्हणतात. कशाला? मेला म्हणजे मोक्षाला गेला. अजिबात नाही महाराज. मोक्ष हा जिवंतपणीच आहे. शास्त्रकारांना शास्त्र सांगत असताना मोक्ष हा जिवंतपणीच आहे, मेल्यानंतर नाहीये. मग राजाला जिवंतपणीच मोक्ष प्राप्त झालाय का? साधूंच्या शरणागती केली, साधूंनी कृपा केली. 7 दिवस कथा कशा करता सांगितलं. तुम्ही आम्ही होत ना महाराज. हे आपल्या करताय कथा. कथा कोणा करताय? आपण सुद्धा महाराज आपण सुद्धा परीक्षितीत आहोत. कोण आहोत? आपण परीक्षितीच आहे. परीक्षिती 7 दिवसात मरणारे. आपल्याकरता 8व्या दिवसाची योजना केलेली आहे का? आपल्याला सुद्धा 8 दिवसामध्ये मरायचे. तर आपल्याकरता 8व्या दिवसाची तयारी कोणतीच नाही मला. आपण परीक्षित समजा ना. कधीतरी आपण असं समजा ना, आपण बसले, आपण निवांत बसलो का? अजून थोडंसं विस्तारित सांगावं वाटतं मला. आपण असे बसले ना, फक्त असे बसल्या मनामध्ये कल्पना करा जसं काय मी मेलोच. जसं काय मी मेलोच. सगळे माझ्या अवतीभोवती बसलेले आहेत अशी कल्पना करा मला. तेव्हा मृत्यूची भीती जाते मला. काय होतं? मृत्यूची भीती घालवायची असेल ना तर असं बसा, निवांत बसा आणि बसल्या विचार करा की मी आता मेलोय, की माझा आता देह सुटलेला आहे आणि माझ्या भोवती आता सगळे मुलं बाळ सगळे बसलेले आहेत. बायको बसलेली आहे, पोरं बसलेले आहे, सगळे बसलेले आहेत, रडतायत. काय होते? अशी कल्पना करते महाराज. हो, अशी कल्पना कोणीच करत नाही महाराज. उलट आहे ना, मी एखाद्याला भांडणामध्ये मर म्हणाला त्याचे डबल भांडणं होतात महाराज. नुसतं मर बोल हा नस आहे. लोक काय सांगतात मर हा बोल नस आहे. आता ही अशी कल्पना कोणी करायची? मग साधू संतांना आपल्याला मोक्षापर्यंत जायचं ना, आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल ना, साधू संतांनी ही क्रिया सांगितली. मेलोय ना, मरण माझे मरून गेले, मज लागे केले. हो, मला अमर करता होता येतं महाराज. कधी तुकोबर आहे आपण काय मरण माझे मरून गेले, माझं मरण गेलं पाहिजे. पण कधी? ही कल्पना करावं लागतं महाराज. कारण काय होतं माहिती का? अजून थोडं सांगू का? अंतकाळाच्या वेळेस आपल्याला सगळं जीवन परत आपण जेवढे काही चांगले वाईट कर्म केलेले असतात ना, ते सगळं आपल्या फिल्म चालू असतो ना. आपण त्याला घरडा लागलेला म्हणतो. काय म्हणतो? आपण याला मनुष्याला नाही का नाही घरडा लागलेला याला. ते घरडा लागलेलं तिचे डोळे वगैरे असतात, सगळं चाललं असतं. आणि त्याची मुलगी आली अशी, दादा एकदा बघा ना माझ्याकडे, बाबा एकदा बघा ना माझ्याकडे. तो त्याचे डोळे उघडेच असतात, त्याचे डोळे उघडेच असतात आणि ते बघतही असतो. मुलीला नाही, बायकोला नाही, पोरांना नाही. कशाला बघत असतो? जीवनभर केलेले कुठं नाही. किती जणांना फसवलं, किती जणांच्या नवड्या केल्या,
किती किती जणांबरोबर खोटं बोललंय. तुमचं फिल्म चालू असते महाराज. काय चालू असते? फिल्म चालू असतं. आणि आपला आपला कल्ला चालू असतो महाराज. आपण सगळे गोळा होतो. अहो दादा बोला ना, बाबा बोला ना. त्याला तुमचं काहीच घेणं नसतं महाराज. तो त्याच्या गंगेत असतो महाराज. हीच अवस्था आहे. फक्त ही अवस्था मेल्याच्या मरण्याच्या अगोदरची आहे. मग आपण सुद्धा अशी कल्पना करा की मी जसं काय मेलोय, माझी बायको गेले, पोरं गेले, सगळे गेले, अशी कल्पना होत नाही आपली. करावं महाराज. तसे केल्याशिवाय खरंच नाही. कारण आपण सगळ्या मोहात गुंतलेलो आहे. आपण सगळं मायेत गुंतलेलो आहोत. मायेतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर ही क्रिया करावं लागते. माझे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य डॉक्टर विकासानंदजी महाराज या क्रियेवरती आहेत महाराज. आज दुपारी आमच्या दोघांचं संभाषणामध्ये झालं. आमच्या दोघांचं दुपारी आमच्या घरी संभाषण झालं. संभाषणामध्ये हाच विषय झाला आमचा. कशावरून विषय निघाला त्याचं कारण सांगतो. आम्ही घर बांधायला काढलं, तुम्हाला माहिती. ते म्हणजे कशाला करायचे पोरांसाठी मला सांगितलं. आमच्या दोघातला विषय खरं आहे त्यांचं. त्यांनी मला काय सांगितलं अजून सांगू का? चांगले पोरं जर जन्माला आले ना महाराज तर संपत्ती कमवून ठेवू नका. काय? चांगले मुलं जर जन्माला आले तर संपत्ती कमवून ठेवू नका. आज दुपारचा विषय म्हणून सांगतो तुम्हाला. मी म्हटलं मग काय? आणि वाईट पोरं आले तरी सुद्धा संपत्ती कमवू नका. हा नाही असं कसं महाराज? चांगले मुलं आले त्यांचं कपाळ नाही का त्यांच्याकडे? ते संस्कारी मुलं जर आपण जर चांगले संस्कार आले ते चांगलेच जीवन जगतील ना. आणि समजा आपण संपत्ती चांगली गमवून ठेवली, पोरं उलाढच नाही करत, काय करणार? कमवून ठेवलेला व्हायला जाणार ना महाराज. म्हणून मला सांग आज दुपारचे विषय सांगतो महाराज. चांगला मुलगा जन्माला आला प्रॉपर्टी करूच टाका. वाईट मुलगा आला तरी करूच नका. मग फक्त तुम्ही तुमच्या मस्ती जगा. आणि जगत असताना हे ध्यानात ठेवा की आपल्याला एक दिवस मरायचं आहे. काय करायचं? आपण जगतोय महाराज. सगळ्यांना वाटतंय महाराज मी मरणार. मला सुद्धा वाटतं मरू वाटत नाही मला. तुमचं नाही सांगत, माझं सांगतो. पण मी सुद्धा एक दिवस मरणार आहे. मी सुद्धा एक दिवस मरणार आहे. ही खात्री ज्यावेळेस दिवशी महाराज त्या दिवशी तुमच्या परमार्थाची श्रेष्ठता असेल. त्या दिवशी तुमचं परमार्थ खऱ्या अर्थाने फलद्रूप असेल. परमार्थ फलद्रूप होण्याकरता स्वतःला झिजावं लागतं. माझी दुपारचा राजाने सगळं संपूर्ण शरणागती घेतली महाराज. परिणाम राजाने त्या दिवशी मोक्ष प्राप्त झाला. पुढे 7 दिवस गरजच नव्हती सांगण्याची. 7 दिवस कथा सांगण्याची गरजच नव्हती. पण का? साधू संतांनी ही 7 दिवस कथा का सांगितली? या कथेमध्ये नुसते राजाच्या एकट्याच्या राजाच्या कल्याणाची साधना होईल. ही शुकाचार्य सामान्य आहेत का? शुकाचार्य सामान्य नाही. शुकाचार्यासारखं श्रेष्ठ वक्ता नाही, श्रेष्ठ ज्ञानवान नाही मला. आणि तरी ते 7 दिवस एका जागेवर थांबले. कोणाकरता? राजाकरता थांबले. तुम्हाला अगोदर सांगितलं शुकाचार्य गोदोहन मात्र काल मात्र एका जागेवर थांबणार आहे. पण राजाकरता 7 दिवस थांबले मला. किती दिवस? 7 दिवस थांबले. आणि 7 दिवसामध्ये राजाचा उद्धार करून उद्धार तर झालाच होता. फक्त राजाचा फक्त आता एक बरं का प्रत्येकाला मरणाची भीती आहे की नाही? मरण हाती सुटली काया तुकोबरायांचं एक अभाव आहे. मरण हाती सुटली काया काया सुटते महाराज. फक्त मरते कोण अजून आपल्याला बऱ्याच जणांना वेळ नाही त्याचा. कोण मरतंय महाराज? मरतंय कोण? शरीर तुमचं आहे का? शरीर मरतच म्हणतात. राजू मोहनला शरीर मरत आहे. हा शरीर मरतच नाही. शरीर जन्माला येत नाही, मरत नाही. मग शरीर कोणाचं आहे? हो देह हा 5 उष्णा दिलेला आहे आपल्याला. 5 तत्वानं उष्णा दिलेला आहे. ते घेऊन जाते. देह हे काळाचे तन कुबीराचे. देह हे काळाचे तन कुबीराचे.
कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता देता देवविता तेथे तुम्ही स्वतः काय असे काहीच आपल्या हातात नाही महाराज आपण सगळे घेऊन चाललो आपल्या हातामध्ये काहीच नाही देह सुद्धा हा पंचमहाभूताने दिलेला आहे पण त्याचा वास्तव संघ ज्यांच्या जोपर्यंत संघ आहे ना महाराज तोपर्यंत हा हात माझा हा हे डोकं माझं हे पाय माझं हे सगळं सोडून द्यायचंय हे सोडायचंय महाराज सोडता आलं पाहिजे एक ना एक दिवस आपल्याला सगळं सोडून जायचंय काहीच ठेवायचं नाही मग ते काय सोडायचं ना राजाला सुद्धा कळलं महाराज ज्या दिवशी राजाला शाप मिळाला राजाने नवीन राज्यकारभार सोडून दिला अजून बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत महाराज राजाला कळलं की आता याच्यामध्ये काही खरं राहिलं नाही संसारात काही मजा राहिली नाही राजा दशरथाचा एक दाढीचा केस पांढरा झाला राजा दशरथाचा एक दाढीचा केस पांढरा झाला रामाला राज्य दिलं किती आता आपलं वेगळं आहे महाराज आपला दशरथ जाऊ दे पण राम सुद्धा पांढरा झाला तरी चावी देत नाही महाराज आपला दशरथ रामच काय रामाचा मुलगा लहू पांढरा झाला तरी चावी देत नाही महाराज ती कमरेनच घेऊन फिरते महाराज आपला राम दशरथने अवघड आहे महाराज दशरथाचं दाढीचं एक केस पांढरा झाला राज्य देऊन टाकलं का सोडता आलं पाहिजे ज्यांना त्यांना सोडता आलं महाराज खरे महाराज आपण सगळेजण सोडणारच आहे असं कल्पना करा महाराज आपण तुम्हाला अगोदरही सांगितलं महाराज की आपण कधीतरी जाणारच आहोत कधीतरी आपल्याला ह्या मृत्यू लोकांचा आपल्याला कधीतरी अलविदा घ्यायची नशिवंत देह जाणार क्षणभंगुर नाही बरोबर सगळं बाजूला ठेवा अगोदर राम राम स्मरा काही बाजू सगळं बाजूला ठेवा महाराज संसार एकीकडे जाईल प्रपंच एकीकडे जाईल बायको एकीकडे जाईल पोरं एकीकडे जातील तुझ्यासाठी काय महाराज तुझ्यासाठी फक्त राम रामच आहे वेगळं काहीच नाही आणि स्वतःसाठी राम राम केलं ना महाराज संसाराची माया आपोआपच कमी होते काहीच करावं लागत नाही पण स्वतःसाठी परमार्थ केला पाहिजे राजाने स्वतःसाठीच केलं पण स्वतःच्या उद्देशाकडे स्वतःच्या उद्धाराकरता केलं महाराज पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांची विभूती महाराज शिवाय शुकाचार्य संत त्या संतांने राजावरती कृपा केली पण परिणाम महाराज तुम्ही आम्हा जीवांच्या कल्याणाची साधना याच्यामध्ये या ग्रंथामध्ये तुम्हाला जीवाला भोळ्या भाबड्या जीवाला परमार्थ कसा कराबद्दल काय शिकायचे महाराज ही भागवत कथा शिकवते महाराज आपण फार स्वतःला हुशार समजायचं स्वतःला फार शहाणं समजून चालत नाही आपण फार शहाणे असल्यानं आपण आपल्या घरचे शहाणे नाही परमार्थामध्ये आमचा आडनाव शहाणे त्याच्यामुळे थोडा घोटाळा होतो पण मी जरी शहाणा असलो तर तुमच्या पुढे वेळाच आहे ठीक आहे परमार्थ कळला पाहिजे परमार्थ आपल्या हातून घडला पाहिजे परमार्थासाठी आपलं झिजलं पाहिजे परमार्थासाठी आपण जीवन प्राप्त झालेल्या जीवनामध्ये संकल्प केला पाहिजे की माझ्या हातून परमार्थ घडावा राजाच्या हातून परमार्थ घडावा राजाने जीवाच्या कल्याणा सगळ्या
दिवशी उद्धार झाला होता, ज्या दिवशी साधू संतांची शरणागती गेली. पण तुम्हाला जीवाच्या कल्याणाकरता राजाला 7 दिवस कथा सांगितली शुकाचार्याने. किती दिवस? 7 दिवस सांगितले. 7 दिवस राजाने सुद्धा अनुसरण व्रत धारण केले. राजा यजमान आहे, जसे तुम्ही आज कथेचे यजमान आहात ना महाराज, असा राजा सुद्धा त्या कथेचा यजमान होता. अनुसरण व्रत केलं महाराज. काय केलं? राजाला अनेक प्रकार सांगितले महाराज. त्याच्यामध्ये स्तुती निर्माण सांगितलं, भगवान परमात्म्याचे 24 अवतार सांगितले. आता ही कथा खूप मोठी महाराज. 24 अवतार सांगायचे म्हणजे तरी आपल्याला 24 तास पाहिजे. आपल्याकडे सगळे मिळून 16 तास असेल ते त्याच्यात आपल्या होता 15.5 राहतात महाराज. एक अवतार सांगायला 1 तास पाहिजे. 24 अवतार आहे भगवान परमात्म्याचे. खरे भगवान परमात्म्याचे 24 अवताराची कथा या श्रीमद भागवतामध्ये आहे. किती? 24 अवतार आहेत. त्या 24 अवतार साधू संतांनी त्याचे पुन्हा त्याचे विशेष 10 प्रकारचे अवतार बाजूला काढले, जे मंगल अष्टकामध्ये म्हणले जातात. कधी म्हणतात ते? सुनचारिते नरहरी पर्यंत नेत्रटी शिकली म्हणले जातं ओंकार. तुला अजून ऐकायला आहे. त्याच्या अगोदर एक शब्द आहे सावट. अगोदर सावध हो बरं. आम्ही सगळे बिघडलेले बसलेले सगळे जे सावध झालेले. तू सावध आहे. त्या मंगल अष्टकामध्ये भगवान परमात्म्याच्या 10 अवताराचे नाव आहेत मला. तर त्या 10 अवताराचे साधू संतांनी त्याचे 6 प्रकार केले मला. किती? 6 प्रकार केले मला. कोणते कोणते? अंश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. किती प्रकार केले? 6 प्रकारात केले महाराज. त्यांच्या अवतार 24 अवतार सांगतात आपल्याला कथा किती लांब जाईल सांगता येत नाही. तर तिथे 6 प्रकार सांगितले. 10 त्याच्यातून विषय साधू संतांनी बाहेर तयार केले. त्याचे प्रकार 6 केले. 6 प्रकारामध्ये भगवान अंश अवतार कोणाला म्हणायचा? अंश अवतार म्हणजे ज्या भगवान परमात्म्याला कार्य होईपर्यंत ज्याच्यामध्ये अंश आहे. जसा वरा अवतार आहे, अंश अवतार आहे. वरा अवतार म्हणजे काय? पृथ्वी रसतळाला गेली होती, भगवान परमात्म्याने जाऊन रसतळाला जाऊन ती आकृती बाहेर काढली, कार्य संपलं. हिरण्याक्षाचं वध केलं, कार्य संपलं. हिरण्यकश्यपू झाला. असे अंश अवतार आहे. अंश अवतार आहे. अंश अवतार कोणाचे बघा? अंश अवतार भक्त प्रल्हाद आहे, द्रौपदी आहे. म्हणजे त्या संतांमध्ये अंश अवतार. कला अवतार आहे महाराज. कला फक्त कामापुरतं यायचं घेऊन जायचं. तो सगळ्यात श्रेष्ठ जर कोणता अवतार असेल महाराज तर तो 6व्या क्रमांकाचा परिपूर्णतम. पूर्णतम आणि परिपूर्णतम. कला, अंश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. कोणता अवतार? म्हणजे पूर्णोत्तम अवतार म्हणजेच भगवान परमात्मा, भगवान कृष्ण आहे. कारण भगवान परमात्मा एका कार्यकर्त्याला आला महाराज. परिपूर्ण राम अवताराला भगवान परमात्मा आला महाराज. पण राम अवतारामध्ये भगवान परमात्म्याला बोलले वाल्मिक तैसेच वरती. जसं वाल्मिक बोलले तसंच वर्तावं लागेल. वेगळं काही करता आलं का? वेगळं काही करता नाही आलं. जसं वाल्मिकाने बोलला तसंच भगवान परमात्म्याला वाढवा. कृष्ण अवतारामध्ये तसं नाही. कृष्ण अवतारामध्ये त्यांनी कोणाचं ऐकायचं नाही. त्यांनी एकाच्या कैवारी अनेकांचा उद्धार. एकाच्या कैवाऱ्याकरता आलं महाराज तर अनेकांचा उद्धार करून गेलेला. अशी ही श्रीमद भागवत कथा आहे. या कथेमध्ये 24 अवताराची कथा आहे. भगवान परमात्म्याच्या 24 अवताराची कथा आहे. त्याच्यामध्ये 24 प्रकार. त्याच्यामध्ये गीतात्मक आहे. याला भगवान परमात्म्याला ही राजा परीक्षेला शुकाचार्याने सांगत असताना याच्यामध्ये अनेक प्रकारचे गीत आहेत. स्वतः मंगल केले. यंत प्रवचंत मनुपेत भगवान परमात्म्याने यंत प्रवचंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपाय विरहकार्य हवा पुत्रेती तस्मै सर्व विजुक्तेन सर्वभूत हृदय मुनी मानतसु. हो, हे मंगल केले महाराज शुकाचार्याने. याच्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये 3 ठिकाणी मंगल आहे. सुरुवातीला व्यासदेवाने केलं, मध्यंतरी शुकाचार्याने केलं आणि शेवटी सुतजींनी केलं.
तीन तीन ठिकाणी मंगल करा. मंगल करणे म्हणजे काय? मंगल म्हणजे काय? बाईचं नाव नाही बरं. मंगल म्हणजे भगवान परमात्म्याच्या आराधना, भगवान परमात्म्याची स्तुती, भगवान परमात्म्याला शरणागतीची स्तुती करायची, त्याला मंगल म्हणलं जातं. ज्ञानोबरायण सुद्धा मंगल करतात मला. कोणते महाराज? ओम नमोजी अध्यात्म वेद प्रतिपाद्या जे जे ससंवेद्या आत्मरूपा. प्रत्येक अध्यामध्ये भगवान ज्ञानोबरायण प्रत्येक अध्यामध्ये नमन करतात मला. तरी अवधाने ऐकले किती अध्याय? हा नव्या अध्यातली होई महाराज. त्याच्या अवधाने ऐकले तिचे सर्व सुखाची पात्र होईल. का बरं ज्ञानोबरायांनी 12व्या अध्यायामध्ये बोला जे 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 व शुद्धे प्रसिद्धे उदाहरणे अनवरत आत्मने वर्षती. जे जे म्हणजे सद्गुरूच मंगल करतात ना. मंगल केलं पाहिजे. आपणही मंगल करतो, पण आपल्या मंगलाला भगवान परमात्मा प्राप्त नाही. आपल्या मंगलामध्ये स्वार्थ लपलेला आहे महाराज. काय लपलेला आहे? स्वार्थ आहे. त्या शुकाचार्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न करता कुठल्याही प्रकारचा फक्त साधूवर राजावरती कृपा करली की महाराज. राजावरती कृपा केली. राजाला अनेक प्रकारचे भवाटवीचे वर्णन सांगितलं महाराज. भवाटवीचं वृत्ती का निर्माण झाली, कशी निर्माण झाली, कोणाच्या मुळे निर्माण झाली, याचे सगळे व्याख्यान सांगितले. व्याख्यान सांगत सांगत महाराज कलियुगाचे युग सांगितले महाराज. किती युग झाले का? आपण रोज आरती म्हणतो महाराज. योगी 28 विठेवर युगा मामांची रुक्मा दिवशी शोभा कुंडलिका भेटी ब्रह्म आले का? आहे की नाही? रोज म्हणतोय महाराज. 28 युग झाले. हे सगळं युगाची माहिती राजाला सांगितली महाराज शुकाचार्यांनी. युगाची माहिती सांगितली. आणि युगाची माहिती सांगत असताना राजाला कथा सांगत असताना एक असा प्रसंग येतो. असा प्रसंग आला की ही भागवत कथा अर्जुनानं उद्धवाला आणि मैत्री मुनीला भगवान परमात्म्याने सांगितले. कोणाला सांगितले? बद्रिका आश्रमाला मैत्री मुनीला आणि उद्धवाला सांगितले. भगवान परमात्म्याने ही कथा त्यांना सांगितली. पण सांगितल्यानंतर काय केलं महाराज? त्यांनी सांगितल्यानंतर ही कथा आहे ना माझ्या विदुराला सांगावं. मैत्री मुनीला काय सांगितलं की मी आता निजे धामाला जाणार आहे. मी आता निजे धामाला जाणार आहे. तू फक्त ही कथा मी जे तुला सांगितली ना, ही फक्त माझ्या विदुराला सांग. कोणाला? आता विदुरा म्हणजे काय? विदुर कोण होता? अहो ते मैत्री मुनीला प्रश्न पडला. मैत्री मुनीला उद्धवाला सुद्धा विचार पडला. म्हणा जे उद्धवाला माहिती होतं विदुर कोण आहे, पण मैत्री मुनीला माहित होते हे विदुर कोण आहे. त्या विदुराला त्या बद्रिका आश्रमापर्यंत ही कथा सांगितली. घेऊन गेले महाराज. विदुराला पाहिले करता गेले. कोण आहे विदुर? विदुर आहे महाराज साक्षात यमधर्म आहे. यमधर्म आहे. पण त्याला यमधर्माला सुद्धा विदुराच्या रूपात येण्याकरता काय झालं? शाप भेटला महाराज. कोणी शाप दिला? विदुराला शाप कोणी दिला? यमाला शाप दिला. यम कोण आहे? सगळं जग त्याला घेते ते यम आहे. सगळं जग नाही, सगळं विश्व याला घेतं ते यमाला. पण ते यमाला शाप देणारे साधू आहेत. आणि फार दूर पण नाही ते साधू. फार दूर पण नाही. आपल्या जवळ 40-45 किलोमीटरवर. किती? 50 किलोमीटर सुद्धा नाही महाराज ते साधू. सांगू का नाव तुम्हाला? मांडव कात्राबाद. मांडवी ऋषी देऊळगावच्या पुढे ते वास्तव्य होते. आणि त्यांनी आम्हाला शाप देवा महाराज. तेवढं श्रेष्ठत्व आहे त्यांचं. मांडवी ऋषी कोण होते? ऋषी होते. पण काय झालं महाराज? ते ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. आणि एका गावामध्ये चोरी झाली. राजाच्या घरात चोरी झाली. राजाचं सोनं घेऊन झालं. सोनं चोरून झाल्यानंतर काय झालं? राजाचे सैनिक त्याच्या पाठीमागं चोरांच्या पाठीमागं पळत लागले. चोरांच्या पाठीमागं लागला. आता चोरांना वाटलं जर आपण सोनं सापडलं, आपण जर सापडलो तर आपले काही फेर नाही. त्यापेक्षा काय केलं त्यांनी? ते सोनं मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये टाकलं. काय केलं? आणि चोर पळून गेले. मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये ते सोनं टाकलं आणि चोर पळून गेले. चोर पळून गेल्यावर काय झालं?
शिपाई शोधत शोधत आणि शिपाईला ते सोनं दिसलं. आता मांडवी ऋषी संन्यासी असले ब्रह्मचारी असले त्याला सोन्या नाण्याची काही किंमत नाही. पण शिपाईने महाराज त्याला पकडून दिलं. काय केलं? शिपायांनी त्याला पकडून दिलं मांडवी ऋषीला. राजाकडे नेलं, म्हणजे याच्या आश्रमात सोनं सापडलंय. राजाने सांगितलं याला सुलावर द्या. कोणाला? मांडवी ऋषीला. मांडवी ऋषीला सुलावर दिलं. बा सुळावर दिल्यानंतर सुळाचं काय झालं महाराज? त्या ऋषीला काहीच नाही झालं, पण सुळाचं पाणी झालं. राजाला भीती वाटली. राजाला भीती वाटली, अहो असं कसं काय घडलं? सुळ म्हणजे काय असतं महाराज? एक गुजरातमध्ये एक लोकांनी असं अंकुचीदार पदार्थ तो असं फिरत फिरत गेला की शरीरामध्ये शरीराचा अंत होतो. पण ऋषीला त्या सुळावरती दिल्यानंतर काहीच परिणाम नाही झाला. राजाने क्षमा मागितली. राजाने क्षमा मागितली. राजाने त्यांनी क्षमा केली. कशावरून तुम्हाला पकडून आणलं? मी काय सोन्याचं चोर आहे का? राजाने राजाला माफ केलं. साधूने राजाला माफ केलं. मांडवी ऋषीने राजाला माफ केलं. पण यमाकडे गेले महाराज. कोणाकडे? काय चुकलं होतं रे म्हणलं यमा माझं? हो. आता ऋषींचा स्वभाव कळत गरम असतात. यमाला म्हणले काय चुकलं होतं माझं? तुम्हाला सोळा काय ही शिक्षा दिली? यम थरथर कापतो. भीती वाटते. कारण यमाला माहिती साधू पुढं देवा पुढे शांत घेतलं पाहिजे. यम घाबरला मला. यमाने केलं महाराज चित्रगुप्ताला बोलवलं. चित्रगुप्त म्हणजे काय? गुप्त चित्र ज्याच्याकडे असतं ना महाराज, हे आपल्या खांद्यावरती बसलेलं आहे. इकडच्या एका खांद्यावर आणि इकडच्या एका खांद्यावर चित्रगुप्त बसलेला आहे. चांगलं कर्म केलं तरी लिहिलं जातं, वाईट कर्म केलं तरी लिहिलं जातं. पण त्याचं लेखन पुढे जावं लागतं, त्यामुळे त्या दरबारात जावं लागतं. यमाने बोलायला चित्रगुप्ताला सांगितलं म्हणजे काय? मी जन्मभर जर पापच केलं नाही तर मला ही शिक्षा का? यमाला दरडून विचारतात मला. मांडवी ऋषी दरडून विचारतात. दरडून विचारलं मला. पण यम घाबरला. मग यमाने चित्रगुप्ताची वही काढली. तुम्ही काय केलं मला? अहो जन्मभर ज्यांनी पापच केलं नाही, जन्मभर ज्यांनी पापच केलं नाही ते घाबरत नाही, भीतीच वाटत नाही. पाप केलं भीती वाटते. पाप केलेलं असं भीती वाटते मला. एखाद्याच्या मनामध्ये आपल्या शंका. पण या ऋषींनी काही पापच केलेलं नव्हतं. पण पाप केलेलं नव्हतं तरी पण शिक्षा का झाली? मग ते चित्रगुप्ताने वही उचलली. पाहिलं महाराज तुम्ही 3-4 वर्षाचे होते ना, त्या एक भिंगरी पक्षाचा त्याच्या बुधद्वारात काटा घातला होता आणि तुम्ही त्याचं काय केलं तर पंखा तयार केला. तेवढी किती वयातली चूक आहे ती? वय वर्ष 3 ते 4 वर्षाची वयातली चूक होती. किती वर्षाची? आणि 3 ते 5 वर्षापर्यंत जर चूक केली ना त्याचं पाप आई बापाकडे असतं. कोणाकडे असतं? 5 वर्षापर्यंत आपण बरेच लोक म्हणतो महाराज सटवीच्या ताब्यात असतं बाळ. सटवाई घालताना 5 वर्षापर्यंत लहान बाळाला ते सर्व कोणाच्या ताब्यात असतं? 5 वर्षापर्यंत त्या मुलाकडून हत्या करू काही करू त्याचं पाप आई बापाला लागत नाही. त्या आई बापालाच लागतं, याला लागत नाही. मग तुळशीने सांगितलं मला तुम्हाला का शिक्षा दिली? ते म्हणजे तुमची शिक्षा एवढीच आहे का तुम्ही त्या पक्षाच्या गुदद्वारामध्ये काटा रोवला, तुम्ही त्याचा पंखा केला, त्याची शिक्षा तुम्हाला आहे. अरे पण वेड्या 5 वर्षापर्यंत केलेली जर पाप आहे ते आई वडिलांनी फेडायचं असतं का? मला फेडायचं काय कारण? यम घाबरला मला आणि यमाला शाप दिला. कोणाला शाप दिला? यमाला. म्हणजे ज्या यमाला सगळा काळ सगळे विश्व घाबरतंय, सगळे घाबरतंय, त्या यमाला मांडवी ऋषींनी शाप दिला. काय शाप दिला? मृत्यू लोकात जन्म येशील. काय करशील? मृत्यू लोकामध्ये जन्म येशील. आणि तेच विदुर काका आहे. विदुर काका धृतराष्ट्र पंडुराजे हे सख्खे सावत्र भाऊच आहे, एकमेकाचे भाऊ आहेत. मग त्या विदुर काकाने भगवान परमात्म्याने त्या मैत्री मुलीला सांगितलं की ही माझी कथा माझ्या विदुराला सांगा, माझ्या विदुरापर्यंत पोहोच करा. मग ते विदुर काकाकडे पाहण्याकरता मग विदुरांचा शोध घेण्याकरता मैत्री मुनी निघाले बद्रिकाशी. त्या विदुर काकाला शोधण्याचा. तर ते विदुर काका आपले भगवान परमात्म्याचे चिंतन करत होते. महाभारती युद्ध प्रसंग झाला महाराज. ज्यावेळेस द्रौपदीवर त्या वस्त्राचा
वस्त्र हल्ल्याचा काळ झाला महाराज, त्यावेळेस सगळ्यात पहिला विरोध करणारा विदुर काका आहे. वस्त्र हल्ल्याला विरोध करणारे विदुर काका आहेत. सगळे महाराज भीष्माचार्य सारखे वीर होते, शूर होते, द्रोणाचार्य श्रेष्ठ होते, ते सुद्धा गप्प बसले. पण दुर्योधनाला पहिला विरोध करणारा महाराज विदुर काका आहे. म्हणजे आपला श्रीच्या हात त्रास करू नको, तिला अन्याय करू नको, तिला संरक्षण देण्याचं काम कर. दुर्योधनाचं त्याचं ऐकलंच नाही महाराज. दुर्योधनाचं त्यांचं आठवण सांगू का? दुर्योधन त्याला दाशीपुत्र म्हणायचं. काय म्हणायचं? दाशी पुत्रच आहे. आता समाजामध्ये दाशीपुत्र म्हटल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं मला, ठीक आहे. एक दिवस काय केलं विदुर काकाने, भगवान परमात्म्याला सांगितलं काय, हो भगवान परमात्मा, हा दुर्योधन ना मला माणसामध्ये सभेमध्ये मला दाशीपुत्र म्हणतो. भगवान परमात्म्याने सांगितलं आता तुम्हाला तो दाशीपुत्र म्हणला ना तर फक्त तुम्ही त्याला गदेचं पुत्र म्हणा. काय म्हणा? गद्याचा पुत्र. आता हे काय गद्याचा पुत्र? आता याची व्याख्या काय सांगू का? गांधारी होते ना, गांधारी, गांधार देशाची कन्या गांधारी. तिच्या जन्मपत्रिकेत लिहिलेलं होतं, कुंडलीत लिहिलेलं होतं, हिची ज्यावेळेस बोल्यावर चढेल ना त्याच वेळेस तिचा पती मरणार. म्हणजे तिला बोल्यावरच वैद्यत्व येणार. कोणाला? गांधारीला बोल्यावरच तिचा पती मरणार. आता हुशार लोक होते. मग त्यांनी काय केलं, भीष्माचार्य गेले महाराज गांधार देशात. गांधार देशात गेले आणि गांधार देशात आता भीष्मासारखे मोठे श्रीमंत आणि मोठे राजे घराण्यातले गेले. भीष्माचार्य आमचा मुलगा आंधळा आहे, आंधळ्याला मुलगी द्या तुमची. धृतराष्ट्र अंध आहे, आंधळ्याला मुलगी द्या. देतो म्हणलं. पण म्हणले आम्ही तुमच्या मुलाला मुलगी देऊ, पण काही आमच्या आपल्या घरातले काही विधी ते केल्यानंतर मात्र लग्न नव्हतं. कारण त्यांना माहिती होतं हिने बोल्यावर ते चढल्याबरोबर हिचं वैद्यत्व येणार आहे, हिचा पती लगेच जाणार आहे. ते तिला माहीत, घरच्यांना माहीत असतं. घरच्यांना माहीत असल्यानंतर काय झालं, चालेल ना. मग काय केलं मला, आतल्या खोलीमध्ये एक गाडं उभं केलं एका मध्ये आणि गांधारीच्या मध्ये अंतरपाठ धरला. मंगलाष्टका झाले. मंगलाष्टका झाल्याबरोबर त्या गांधारीने त्याला माल घातल्याबरोबर ते गाडं जागेवरच मेलं. काय झालं? कारण तिला जो शाप होता तो खरंच झाला. आणि मग तिला बाहेर आलं. मग धृतराष्ट्राबरोबर विवाह झाला. हे कोणालाच माहीत नव्हतं. कोणाला माहीत होतं? कोणालाच माहीत नव्हतं. मग भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही आता तुम्हाला जर ते दाशीपुत्र म्हणला तर तुम्ही फक्त त्याला गदेचे पुत्र म्हणा. काय करा? म्हटलं मला एक दिवस गदेचा पुत्र, परत दाशीपुत्र म्हणलंच नाही. मग घरात जाऊन विचारलं त्याने आईला विचारलं, आईने सांगितलं म्हणजे हा सांगू नको बोबाटा करू नको, तुला माहिती ना महाभारतीचा प्रसंग द्रौपदीला ज्यावेळेस विरोध केला महाराज आणि राज्य सोडून गेलं, त्या दोघांमध्ये ज्या वेळेस शहाण्या माणसानं, शुद्ध माणसानं एक तर 2 हात करावे. बरं, एखाद्या ठिकाणी एखादा प्रसंग असेल, एखाद्या अबलस्त्रीवरती त्रास होत असेल तर शहाण्या माणसाने विरोध करावा. ते एकत्र एक वासा कमीत कमी ऐकून थांबा. आणि जर ऐकून जर सुद्धा आपल्या तरी तेवढी धमक नसेल, आपल्यामध्ये जर तेवढी धमक नसेल तर आपण निघून जावं. आपल्या जर धमक नसेल विरोध करायचे तर निघून जा. थांबायची गरज, त्या प्रसंग पाहायचा नाही. विदुर काकाने तेच केलं. मला विदुर काकांना वाटलं आता हे द्रौपदीचा अन्याय पाहण्यापेक्षा जर आपण विरोध केला तरी विरोध ऐकला तरी त्यापेक्षा आपण बाहेर आलो, राजवाड्याच्या बाहेर आले. आपलं स्वतःचं जे असणारं जे राजपाट आहे त्या काळचं प्रधानमंत्री आहे, सुमंत आहे, त्यांनी ते सगळं पाठ त्या राजदरबाराच्या पायरीवर ठेवलं आणि निघून गेला. वनात गेला. वनामध्ये गेले दोघं पत्नी पती. सुलभा त्यांचे नाव, पत्नीचं नाव सुलभा आहे. सुलभा आणि विदुर काका वनामध्ये राहिले. मला ते पर्णकुटीमध्ये अतिशय सुंदर पैकी दोघांचं नाम चिंतन, भगवान परमात्म्याचं चिंतन करत. पण चिंतन करत असताना एक दिवस काय झालं, त्यांचं युद्धाचा प्रसंग आला. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास झाला. पुन्हा आपलं राज्य मागण्याचा प्रसंग आला आणि राज्य मागण्याकरता भगवान परमात्मा एकदा द्वारकी हस्तिनापुराला शिष्टाई करण्याकरता, त्याला काय म्हणतात शिष्टाई,
कृष्ण शिष्टाई म्हणतात, अंग शिष्टाई म्हणतात. शिष्टाई करण्याकरता भगवान परमात्मा आला. पण येण्या अगोदर, त्या हस्तिनापूरमध्ये येण्या अगोदर त्याचं स्वागत करण्याकरता एखादा मंत्री महोदयाचा जसं स्वागत केलं जातं, तसा भगवान परमात्माच त्याचं स्वागत करण्याकरता दुर्योधनाने खूप चांगल्यापैकी स्वागत केलं. पण कपटी भावनेने केलं. काय केलं? कपटी भावनेने केलं. स्वागत केलं मला. ज्या आसनावर भगवान परमात्मा बसणार तिथं सर्पविंच ठेवलं. ज्या ज्या पदार्थामध्ये भगवान परमात्म्याला प्रसाद द्यायचं त्याच्यामध्ये विष काढवलेलं. आता भगवान परमात्म्याला काय कळत नाही मला? भगवान परमात्म्याला काय कळत नाही? जो मुंगी के पाव में घोंगड बांधे हुए अल्लाह सुनता है. आता हे दुर्योधनाचं काय कळत? दुर्योधनाचं सगळंच कळतं मला. पण स्वागत करण्याकरता पण त्या सुलभा आणि विदुर काका आपल्या पर्णकुटीमध्ये भगवान परमात्म्याचं नित्यानं भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते. आणि एक दिवस सुलभा काकीनी आणि विदुर काकाने दोघं बसले. परमार्थ चिंतन महाराज, पती पत्नी महाराज, पती पत्नीनं महाराज ही योगा करताय. आपण भोगा करता वापरतो, आपण भोग घेतो. परंतु पती आणि पत्नी परमार्थाला दोघा योग आहे. योगा करता करायचं महाराज. एक दिवस सुलभा काकी बसलेला असताना भगवान त्याने विदुर काकाला प्रश्न केला. म्हणजे हा भगवान परमात्मा आपल्याला कधी आपल्याकडे येईल, कधी आपल्याला भेटायला येईल, अशी कल्पना केली महाराज सुलभा काकीने. सुलभा काकीने प्रश्न केले. म्हणजे एक दिवस येईल महाराज आपल्या गरीबाकडे. कशाला येईल? देव मोठ्याचा आहे. उद्या भगवान परमात्मा उद्वारके हस्तिनापूरला येणार आहे. पण येणार आहे महाराज तो राजवाड्यात जाणार. आपल्याकडे कशात येईल? कल्पना आहे महाराज मनामध्ये. विदुर काकांना वाटलं आता देव मोठ्याचा आहे. आपणही म्हणतो मला मोठ्याचा असणाऱ्या लोकांना जरा त्याला जास्त जवळ करतात महाराज, आहे की नाही? दुसऱ्या दिवशी स्वागताकरता तयार झाली आणि खूप दोन्ही बाजूने, रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरपूर गर्दी होती. भरपूर गर्दी होते. विदुर काका एका कोपऱ्यामध्ये उभे होते. त्या गर्दीमध्ये भगवान परमात्म्याचा रथ आला. रथ आल्यानंतर भगवान परमात्म्याने सगळ्या रथाकडे, सगळ्या समाजाकडे पाहिलं. पण काहीतरी नजरेने शोधण्याचं काम करत होता. भगवान परमात्मा कोणाला शोधत होता? भगवान परमात्म्याचे सारखे हा पाहिला का तो दिसला शोधत होता. आणि शोधत होता. एका ठिकाणी विदुर काका एका कोपऱ्यामध्ये उभे होते. आणि विदुर काकाला सांगितलं, हो काका. हा एवढ्या गर्दी सुद्धा शोधत भगवान परमात्मा. एवढी मोठी त्याच्या स्वागताकरता भगवान परमात्म्याने एवढी मोठी स्वागताला समोर लोक असून सुद्धा त्यांची नजर कोणावरती होती? विदुर काकाला शोधण्याकरता. विदुर काका सांगितलं, हा मी येणार आहे तुमच्या घरी, तुमच्या घरी येणार आहे. बरोबर महाराज. विदुर काका गेले महाराज घरी गेले. सुलभाला सांगितलं, सुलभा तुझी इच्छा, तुझं मन, तुझी भावना, तुझी श्रद्धा, भगवान परमात्मा आपल्या घरी येणार आहे. सुलभा काकी सुद्धा आवडायला लागला. पर्णकुटीत राहत होते. पर्णकुटीमध्ये आवडावडी सुरू केली. झाडलोट करायला लागली. पण विदुर काकाने काय केलं महाराज? विदुर काका बाजारातून गेले. म्हणजे काही मेवा मिठाई मिसळी मिळते का? कारण हा भगवान परमात्मा माखन खाणार आहे, लोणी खाणार आहे. त्याला मिठाई, मेवा मिठाई आवडते. म्हणून ते बाजारात आणण्याकरता गेले. पण सुलभा काका काय म्हणले? आपण स्नान करू. भगवान परमात्मा स्नान करायला बसले. सुलभा काकी स्नान करायला बसले. आणि इकडे भगवान परमात्म्याची जी चर्चा होती, जी मीटिंग होती, ती मीटिंग फेल झाली. ती काय केला? चर्चेला काही परिणाम चांगला निघला नाही. दुर्योधनाने सांगितलं तू माझ्या पांडवांकरता 5 गावं तरी दे. मी 5 गाव जरी दिले तरी मी माझ्या पांडवांना युद्ध करायला थांबवेल. पण त्याने सांगितलं, विना विद्येचे देवा, विना विद्याचा तुला सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला जर युद्धच पाहिजे असेल तर मग ठीक आहे, आता तुम्हाला याच्यामध्ये तह करायची गरज नाही, निघून जा. भगवान परमात्मा निघायला लागले. भगवान परमात्मा थांबणार आहे. तुला जेवण्यासाठी स्वयंपाक केला आहे. 56 भोग बनवले. 56 भोग बनवले. भोग घे आणि जा. मग ते म्हणले, आता मला तुझं भोगही नको. आता आपली भेट डायरेक्ट कुरुक्षेत्रावरतीच होईल, युद्धाच्या प्रसंगात होईल. मग ते उद्धव बरोबर होते. उद्धवा चल म्हणले आपल्याला जायचं. उद्धवाजी चल विदुरा घर जा. उद्धवाजी चल विदुरा घर जा. उद्धवाजी चल विदुरा घर जा.
बाबा चल आपल्याला उद्धर अरे दुर्योधन म्हटला महाराज त्याच्या काय बिघडल्या म्हणला त्याच्याकडे काय कोणाला म्हणला तू दुर्योधन म्हणला महाराज ते भिकाऱ्याच्या घरी चालला म्हणला कणे आमटे खायला कणे आमटे खायला चालला महाराज पण न बोलवता चाललाय तुझ्याकडे आमंत्रित करून सुद्धा तुझ्याकडे बिना पाण्याचा गेला बिना अन्न पाण्याचा गेला हे तुझं सगळं बरं का अतिथी देव भो अतिथी आपल्या घरून विलमुख जर गेला महाराज आपलं सगळं पुण्य घेऊन जाते महाराज काय घेऊन जाते आपल्या दारामध्ये एखादा अतिथी आला आणि त्याला पाणी नाही दिलं त्याला चहा नाही दिला तर आपलं सगळं पुण्य घेऊन जाते महाराज तसं भगवान परमात्मा बिना सगळं पुण्यच घेऊन गेला महाराज त्या हस्तिनापुरात असणारे जेवढे पण ते सगळे गेला महाराज भगवान परमात्मा गेला पर्णकुटीच्या समोर तर सुलभा काकी सुलभा कोणाला म्हणायचं जी परमार्थाला सुलभ आहे ना परमार्थाला सुलभ आहे ना त्याला सुलभा म्हणतात कोणाला हा परमार्थाला सुलभ असायला लागतंय परमार्थाला सुलभ आहे म्हणून ती सुलभ आहे पण त्या सुलभा काकी काय करत होत्या भगवान परमात्मा घरी येणार नाही म्हणून स्वच्छ होण्याकरता स्नान करण्याकरता बसल्यात स्नान करतात महाराज जुन्या काळात लोक महिला मंडळ पहिले शिककाई लोक धुत होते की नाही शिककाई आता शिककाई नाही आता सगळे शॅम्पूच निघाले महाराज हे की नाही पण त्याच्यापेक्षा जुना काळ महाराज जुन्या काळात आता शिककाईच्या अगोदरचा जुना काळ आहे डोक्यामध्ये माती घालायची आणि मग ती धुवून काढायची होते ना आता ते जुनं झालं आता त्याला कोणी आता पण त्या सुलभा काकीला स्नान करण्याकरता डोकं धुण्याकरता डोक्यामध्ये माती घातली आणि शरीरावरती पाणी टाकलं महाराज पाणी डोक्यावरती घेतलं चिखल तयार झाला डोक्यावरचा पाणी तयार झालं आणि दारावरती थाप वाजली यांनी विचारलं कोण आहे त्याला काकी मी कृष्ण आहे बापरे भाऊ ते स्नान करत होत्या त्याने ते विसरून गेलं देह भान विसरून गेला तशाच बाहेर आले महाराज काकी बाहेर आले भगवान परमात्म्याच्या हाताला धरून आत ओढून गेले महाराज काय केलं आत ओढून गेलं महाराज बसायला चौरंग टाकला होता भगवान परमात्म्याला चौरंगावर स्वतः बसवली भगवान परमात्म्याला खाली बसवलं देह भान विसरलं काय होतं भगवान परमात्म्याला बसण्याकरता आसन टाकलं होतं चौरंगावर स्वतः बसल्या भगवान परमात्म्याला खाली बसवलं आणि त्या काळामध्ये भगवान परमात्म्याला प्रसाद म्हणून केळीचा प्रसाद आणला होता पेट केळी भगवान परमात्म्याला खाण्याला देण्यासाठी प्रसाद देण्यासाठी ते केळी सोडून द्यायला लागले घर टाकून द्यायची साल खाली द्यायची भगवान अंतरीची घेतो अंतरीची घेतो भूक लागली थांबणार की मी आता फक्त कारण काय झालं माहिती का तू उशीर आल्यामुळे मी तुला सजा म्हणून 10 मिनिटं घेणार तू उद्या लवकर ये आज तुझ्यामुळे 10 मिनिटं कसा लेट सुरू झाला बरं का म्हणून तुला आज सगळं 10 मिनिटं उशीरच होणार पण हा प्रसंग ऐकून जावा सुबळ हा प्रसंग इतका जीवनामध्ये उतरवा हा प्रसंग आपल्या जीवनात कुठेतरी लावून घ्या महाराज भगवान परमात्मा आपल्या घरी आला पाहिजे आपण त्याला घेऊन त्याची त्याची सेवा केली पाहिजे त्याला आपल्या हाताने भोग दिला पाहिजे ही संकल्पना करा महाराज कुठेतरी सत्यात उतरण्याकरता प्रयत्न करा सुलभा काकी भगवान परमात्म्याला हात आणलं हाताने धरून आणलं बरोबर असणारे उद्धवजी दारातच थांबले का थांबले दारात अबाईच्या डोक्यावरून पाणी गळते महाराज केसातलं पाणी गळतंय मातीचं पाणी गळतंय कपडे तसेच ओढले आहेत आणि भगवान परमात्म्याला ओढून येते आतमध्ये का बरं ते उद्धवला थोडेसे वाचलं म्हणून उद्धवजी थांबले मला उद्धव बाहेरच थांबले दारामध्ये भगवान परमात्म्याला आत घेऊन गेले चौरंगावर स्वतः बसली खाली बसले भगवान परमात्म्याला भुईवर बसवलं
भगवान परमात्म्याला भुईवर बसवलं केळं खाण्याकरता ठेवले होते ना, त्या केळाचे काय करायचं, भगवान परमात्म्याला साली खायला द्यायचं. घर नाही दिला भगवान परमात्मा. घर खायचं असतं का काय, साल खायचे असतं. हा काय खातो आपण केळाचं, घर खातो का साल? भगवान परमात्मा साल खातो. पण कोणाच्या हातची? सुलभाच्या हाताचे महाराज. एक नाही डझनभर केळाच्या साली खाल्ल्या महाराज. आणि मग तो उद्धवजी महाराज बाजारातून येत होते, विदुर काका येत होते आणि त्यांनी पाहिलं दारामध्ये विदुर काका उद्धवजी उभे. उद्धवजी म्हणे, अहो आत या ना तुम्ही, आमच्याकडे काय गोशात पद्धत नाही, आतमध्ये या. विदुर काका म्हणे, हो आलं असतं आतमध्ये, पण आतमध्ये बघा काय चाललं. उद्धव काय म्हणतात, आतमध्ये बघा काय चाललंय. आत बघितलं महाराज, काय चाललं होतं. भगवान परमात्मा भुईवर बसलेला आहे. विदुर सुलभाराणी सुलभा काकी वरती बसलेल्या आहे. त्यांना केळ खायच्या ऐवजी साल खायला देतो. उद्धवाने पाहिलं ना, विदुराने पाहिलं. विदुराने आल्याबरोबर त्या सुलभाचा हात ओढला, हे काय करतेस म्हणले. आणि मग तिला कळलं की देहावरती आहे ना. तोपर्यंत देहभान विसरित भगवान परमात्म्याला हेच आवडतं, देहभान विसरता आलं पाहिजे. भगवान परमात्म्याला देहाचा विसर पडला, देहाचा विसर पडला की भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करतो, सगळ्यांचा स्वीकार केला. आणि मग तिचं लक्षात आलं, देहभान लाजली, हात गेले, पुन्हा घरामध्ये स्नान केलं, मग तिच्या लक्षात आलं. आणि मग भगवान परमात्म्याला पुन्हा भोग लावण्याकरता गेला. मेवा मिठाई मिश्रा गुलाबजामुन सगळं घेऊन आले विदुर काका आणि वाढलं महाराज. आणि भगवान परमात्म्याला गुलाबजामुन खायला. भगवान परमात्मा गुलाबजामुन खात असताना तोंडाकडे पाहतात. कोणाच्या तोंडात साखरेचा गुलाबजामुन आहे, तो तिखट आहे का कडू आहे का गोड आहे. असं गुलाबजामुन गोडच असतो का तिखट असतो का गोडच असतो. पण गोड खाऊन सुद्धा भगवान परमात्म्याला समाधान वाटेल. गुलाबजामुन खाऊन मेवा मिठाई खाऊन सुद्धा भगवान परमात्म्याला समाधान वाटेल. का समाधान वाटेल. विदुर काकाने विचारलं, मावा आवडला नाही, मिठाई आवडली नाही का. भगवान परमात्मा म्हणले, मिठाई मेवा मिठाई काहीच नाही म्हणा, सालीमध्ये जो आनंद होता ना तो या मेवा मिठाईमध्ये नाही म्हणा. कशात नाही, त्या सालीमधला आनंद होता. म्हणजे साल खाण्यात भगवान परमात्माला श्रेष्ठत्व आहे, मोठेपणा आहे. पण गुलाबजामुन चालत नाही का बरं. अहो साल देणारा त्याची जे त्यांच्या अंतःकरणातला देहभाव विसरित केलेला होता, देहाचा विसर पडून गेला होता. त्यांना आता तुम्ही दिलेला जो प्रसाद आहे, मावा आहे, मिठाई आहे, तो हातामध्ये देहभान सांभाळून दिलेला आहे. पण सुलभा काकीने दिलेला जो प्रसाद आहे, जो केळीचे सालटे, ते देहभान विसरित आहे महाराज. आणि असा प्रकार असे विदुर काका आहे. त्या विदुर काकाला भागवत कथा सांगण्याकरता मैत्री मुनी बद्री केदारला गेले होते. बद्री केदारला गेले, ही भागवत कथा त्यांना सांगितली. तर ते बद्री विदुर काका मैत्री मुनीला सुद्धा पाहायचं होतं की हा विदुर कोण आहे म्हणून शोधण्याकरता सुद्धा बद्री आश्रमाला गेले. आणि तिथे मैत्री मुनी बरोबर चर्चा केली आणि त्यांना ही श्रीमद भागवत कथा बद्री केदारला सांगितली. हा आजची कथा आपण इथेच विराम करणार आहोत. उद्याच्या कथेमध्ये उद्या अजून खूप प्रसंग सांगण्यासारखा आहे महाराज. असे प्रसंग सांगण्यासारखे. उद्याचा प्रसंग आहे महाराज, उद्या भक्त प्रल्हादाची कथा आहे, ध्रुवबाळाची कथा आहे, उद्या रामायण आहे, उद्या भगवान भगवान कृष्णाचा अवतार आहे, उद्या भगवान कृष्णाचा जन्माचा अवतार आहे. एवढे सुंदर प्रकार सांगायचे महाराज. आता सांगू का उद्या सांगू. प्रसंगी माझी बैठक तुला माहिती नसेल म्हणून, कारण मी 5 तास सुद्धा माझी बोलायचं नाही आहे का. माझी बैठक तशीच आहे. तुम्ही कंटाळून जाता, जाऊ द्या. तर तुम्हाला उद्या चांगला प्रसंग ऐकण्याचे महाराज. फक्त आज नाही, त्या उद्या सांगायचं. उद्या रामायण सांगेल, उद्या जडभरताची सुद्धा कथा सांगेल, उद्या अनेक प्रकारची कथा सांगेल महाराज. उद्याच्या कथेमध्ये बरं का भगवान परमात्म्याचे प्राकट्य होणार आहे. काय होणार आहे. भगवान परमात्म्याचे उद्या प्राकट्य होईल. परवा दिवशीच्या कथेमध्ये भगवान परमात्म्याचा आनंद उत्सव गोकुळामध्ये होईल. फक्त उद्याचा जो काळ आहे, उद्या थोडंसं फक्त मला सहकार्य करा. प्रसंग खूप सांगण्यासाठी मला तुम्हाला सांगावं वाटतं. सगळं लवकर म्हणून 7च्या अगोदर, कारण तुम्ही 6:30 म्हणता तर होत नाही, पण 7च्या अगोदर करा एवढंच फक्त बरं का. झालेली त्याचा कथा इथं विराम पावते. झालेली सेवा स्वामींच्या चरणावरती. गोपाल कृष्ण भगवान